तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण आलेलो आहे रतनगडला। आवाज चालला की आपला काय कामाला काय करायचं एवढंच बघून एखादी पोरगी ना केलं आपण आलेलो आहे रतनवाडी येथे। तर हा जो ट्रेक करणार आहे तो आहे रतनगडाचा। रतनगड हा एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला एक किल्ला आहे। तरी आपण ज्या रूटने जाणार ना त्या रूट नाही परत यायला, दुसरा मार्ग आहे, त्याच्यामुळे सगळे सोबत चालतात। आपण जाताना गणेश दरवाजाने त्रिंबक दरवाजाने उतरणार आहे साम्राज्याला। कोंबड्यांचा आवाज येतो का? नाही कोंबडा नाही, धुकं बघा धुकं बघा। नाही कोंबड्यांचा आवाज आहे। कोंबड्याचा आहे का? कोंबड्याचा रान कोंबडे हा 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 त्यांचा आवाज येतो। रणकोंबड्या इथं अजून काय काय इथं रानडुक्कर आहे, बिबटे आहे का? बिबटे आहे, त्याच्यानंतर आपलं हे काय म्हणतात त्याला सांबर सांबर ते पण आहे, आमटी आपलं काळवीट नाही नाही का? काळवीट मध्ये सांबर मध्ये काय शिव आहे का? शिव शिव ससा आहे ना, कोल ससा तरस आपले वांद्र बिंद्र सगळे माकडं बिकडं सगळे आहेत। तर तुम्ही बघू शकता भरपूर असा 4 ते 5 तास, जास्तीत जास्त 4 ते 5 तास आणि कमीत कमी 2 ते 2.5 तासाचा ट्रेक हा आपण कव्हर अप करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करत आहे। ही आपली मंडळी आहेत। हा भाऊ आपला काय नाव आहे तुझं? संकेत संकेत आहे। कॅप्टन इकडे कॅप्टन आहेत। वरचा रस्ता पण दादा इथे सरळ आहे, काय विकून रस्ता होता। चला इकडून झाला नाही नाही चला इथं चला, इथं गेलं का काय प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट वरती जायचं। आता चढाई सुरू झाली इथून वरती जायचंय, तिथून अशी रोटी समजा त्या काळातला तिथून असं वरती जायचं चांगलं, इथून जायचं चढाई। हा वडा क्रॉस केला का संपला काय विषय? हे खाली गेलाय कार्यकर्ता इकडं। इकडचा रस्ता नाही, इधर से रास्ता है बट वो दगड़ पे उड्या मार के आना पड़ेगा। हाँ त्याच्यातच मजा येते। चल ना, काय करू केलाय बघू शकता। हे मंडळी इकडं कष्ट घेऊन पाण्यातून येत आहेत आणि इकडून येण्यासाठी कोरडा रस्ता आपल्याला दिलेला आहे, निसर्गाने बनवलेला आहे। जंगल आहे मग अशी जसं नंदूभाऊने सांगितल्याप्रमाणे या जंगलामध्ये बिबट्या, सांबर, कोल्हा, ससा, लांडगा सगळं आढळून येते। नंदू भाऊ आपल्या सोबत आहेत का? अरे हा मी फोटो नाही बघितला। ये ये की तू आलास का? ये तू भी ये तू भी ये चल। अरे इकडे देख, आला का तू भी? लवकर ये। पावसात नाही करायची अरे ट्रेक, पावसात छोटे छोटे लोहगड, सिंहगड। खरं का पावसातच मजा आहे इकडून, तू पाऊस नाही म्हणतोय। 2 मिनट फोटो जो जितना निकालना निकाल लो, हम उसके निकलेंगे सामने। कारवी ही कारवी हे पोलीस कारवी आता येते ना दसऱ्याला चालू झाले। सोनकायचे भेटणार, हे भेटणार। तू बस मध्ये काय आला? यायचं म्हणजे ती घाबरलं, म्हणजे चढायला मी अंधारात त्याला सोचलं नाही, कटाळा आला त्याला। गडी झोपला होता निवांत शिटा आडवा, दुसऱ्याची जागा बळकवून। हाणू काय हाणू काय हाणू? तुम्ही बघू शकता आता असं मोठ्या प्रमाणात धुकं जे आहे ते आपल्याला जाताना दिसत आहे। हा आहे गणेश दरवाजा। या दरवाजातून आपण वरती आलेलो आहे आणि ह्या दरवाजातून हा असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो। तुम्ही जर या साईडून येत असाल तर या साईडून असंच येऊन आपल्याला या शिडीवरून वर यायचं आहे आणि वर आल्यानंतर आपल्याला इथे सावधानतेने वर येण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की ते पकडण्यासाठी रॅम्प लावलेले होते ते तुटून पडलेले आहेत। हा वाला कुठला दरवाजा आहे? हनुमान दरवाजा। हा
ही जी आहे हे मंदिर आहे आणि इथून थोडंसंच पुढं आल्यानंतर आपल्याला एक गुफा मिळेल जी पुरातन काळापासून आहे. तर हीच ती गुफा आहे. गुफेमध्ये खूप अंधार आहे त्याच्यामुळे आतमध्ये जास्त रुंद नाही आहे. आणि या साईडला आपले नंदूभाऊ आहेत म्हणून तर ते इकडे त्यांचं हे दुकान कोण तुमचंच आहे? हॉटेल त्यांचंच आहे. तर इथे त्यांच्याकडे मॅगी वगैरे भेटते. हे गुफा जी केली ती कशासाठी केलेली म्हणजे राहायलाच होती पहिली? ट्रेन लावून राहतो इथे राहू शकतो. ट्रेनसाठी वापर पूर्ण सह्याद्री आहे ना. हा तुम्ही बघितलं ना तो कळसूबाई आहे. कुठला वाला? उंचवाला 1 नंबर. हा 1 नंबर कळसूबाई. कुठला? कुलन कुलन आलन मलन कुलन कुलन. इकडे कुलन दिसत नाही. या साईडला आहे. आलन मलन कुलन. आणि इकडे इकडे हे पाबरकडे समोरचा. अच्छा. आणि हा वाला तो इकडला भैरवगड. भैरवगड. हा आहे हनुमान दरवाजा. आणि या दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला अशी रंगबिरंगी फुले, या साईडला बुरुज आणि या साईडला घनदाट धुक्याचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. ते फुलं असे वरती ओपन दिसतच नाही. हो भाऊ, हा आम्हाला जसं कुतूहल वाटतंय त्या फुलांचं तसं तुम्हाला काय वाटत नसेल? काय वाटतंय तसं? वर पाल होलय पूर्ण. कसलं बोले ती वय ती वाऱ्यानं पडलेलं. चला की बघायला मग. मी त्याला काय म्हणतात? असं असतं ना ती मोठे शिंग. सरळ त्र्यंबक दरवाजा. तर या दरवाज्यातून आपण आता गडाच्या उतरत्या दिशेने जाणार आहोत. पायऱ्या बघू शकता, पुरातन काळात बनवलेल्या पायऱ्या. काय जायचं होय? इथून जायचं. चपला काढून गेलं तरी चालते. जायचंच होय. राजगड आम्ही काय करतो साईडला थांबायचं. असे पडले की पाहायचं. माझ्या ट्रेकिंगला ते झटकले जातात. छत्रपति शिवाजी महाराज की खत्म. तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए.